हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपण घरच्या घरीच असे मार्केट स्टाईल खाजे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी सर्वात आधी 2 कप मैदा घेतला आहे. 2 कप मैदा घेऊन मी त्यामध्ये थोडंसं सॉल्ट ॲड केलं आहे. 1 कप त्यामध्ये मी घी ॲड केलं आहे आणि त्याला चांगलं असं मिक्स करत राहिले, जेणेकरून त्याचं अशी चांगली व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे एक गोळा बनत नाही. आणि त्यानंतर थोडं थोडं मी पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये. आणि पाणी एकदम घालू नका, नाहीतर ते मिक्सचर आहे ते खूपच पातळ होऊन जाईल. मिक्सचर हे तुम्ही मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवा, जेणेकरून तुमचे खाजे आहेत ते परफेक्ट असे मार्केट स्टाईल होतील. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्याला मळून घेतलं आहे चांगलं पाणी घालून. आणि त्यानंतर ऑइलने थोडंसं ग्रीस करून मी त्याला साईडला ठेवलं आहे 10 ते 15 मिनटं रेस्टवर. त्यानंतर एका साईडला मी शुगर सिरप बनवून घेतलं होतं. त्यासाठी मी 1 कप पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मी 1.5 कप साखर ॲड केली होती. मी शुगर सिरम आहे ते थोडंसंच बनवत आहे कारण की माझ्याकडे थोडंसं शुगर सिरम ऑलरेडी बनवलेलं होतं, तेच मी त्यामध्ये ॲड करणार आहे. त्यामुळे मी थोडंसंच बनवणार आहे, पण तुम्ही त्याचे प्रमाण आहे ते कमी जास्ती करू शकता. आणि त्यानंतर मी जो आपण पीठ भिजलेला आहे तो घेऊन पोळीपाट लाटण्याच्या साहाय्याने त्याची अशी चांगली पोळी लाटून घेतली होती. आणि त्याला 2 ते 3 वेळा अशी फोल्ड करून कट करून घेतले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशाप्रकारे करत आहे ते. आणि 2 वेळा ही प्रोसेस मी रिपीट केली होती. पहिले तर पोळी लाटून घेतली, त्यानंतर असे त्यांना कट करून घेतले होते आणि त्याला लेयर लावून मी चांगले असे हाताच्या साहाय्याने फ्लॅट करून घेतले होते, जेणेकरून ज्या खाज्या आहेत त्याला जी लेअरिंग असते ती ह्यामुळेच येते, या प्रोसेसनीच येते ती लेअरिंग. तर तुम्ही देखील हे नक्की करून बघा, खूपच टेस्टी होतात हे खाजे. आणि तुम्ही एकदा बनवले ना की तुम्ही परत मार्केटमधून हे खाजे विकत घेणार नाही, कारण की मार्केटमधली प्रोसेस असते ती जरा अनहेल्दी असते. आणि आपण घरी बनवल्यावर आपण हवं तेव्हा हे खाजे गिल्ट फ्री एन्जॉय करू शकतो. तुम्ही याच्या मैद्याच्या जागेवर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे त्याचा रोल बनवून कट करून घेतला आहे. कट करून घेतल्यानंतर मी एका साईडला कढईमध्ये ऑइल हे मीडियम गरम झाल्यावरच त्यामध्ये तुम्ही हे खाजे सोडा. जर ऑइल जास्त गरम असेल आणि तेव्हा जर तुम्ही हे खाजे सोडले तर ते आतून कच्चे राहून जातील आणि त्याची जे प्रॉपर अशी शेप आहे तीसुद्धा त्याला येणार नाही, त्याच्या लेयर्ससुद्धा येणार नाही. तर ऑइल हे मीडियम गरम असावेत. आणि जे खाजा आहेत ते तुम्ही जसे मी प्रोसेस दाखवत आहे तुम्हाला खाज्याची तसेच तुम्ही बनवा. तुमचे खाजे खूपच टेस्टी होतील. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी खाजे कशाप्रकारे बनवत आहे, तशा प्रकारेच तुम्ही खाजे बनवा. आणि ही प्रोसेस फॉलो करून जर तुम्ही खाजे बनवले तर तुमचे खाजे नक्कीच खूपच टेस्टी होतील, याची गॅरंटी देते मी तुम्हाला. एकदा नक्की करून म्हणजे तुम्ही बघू शकता मी ऑइलमध्ये खाजे सोडल्यानंतर छोटे छोटे असे बबल्स येत आहेत. असेच तुम्ही ऑइलच्या टेम्परेचरवर हे खाजे फ्राय करा आणि खूपच चविष्ट होतात हे खाजे. आणि हे खाजे मी फ्राय केल्यानंतर लगेचच ते शुगर सिरममध्ये ॲड केले होते आणि 15 ते 10 मिनटं मी त्यांना असे चांगले असे ऑब्झर्व होण्यासाठी ठेवले होते. आणि त्यानंतर मी यांना सर्व केले होते. माझ्या घरच्यांना देखील हे खाजे खूप आवडले आणि आमच्याकडे गेस्ट आले होते, त्यांना देखील मी हे खाजे टेस्ट करायला दिले होते. आणि त्यांना खरंच वाटलं नाही की हे खाजे मी घरी बनवले आहेत, हे इतके टेस्टी झाले होते. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईज, सी यू सून नेक्स्ट व्लॉग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.